आयात निर्णय धोरण ज्या ज्या टायमाला ठरते त्या टायमाला मी त्या ठिकाणी उपोषणाला बसीन, या ठिकाणी आयात निर्णय धोरण शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहीन. जित काही जर मी त्या परवा करणार नाही त्यावेळेस उपोषणाला बसीन. त्यामुळे तिन्ही प्रश्न सोडल्याशिवाय मुका राहणार नाही हे मला सांगू इच्छितो. जरांगे पाटलांचा तुम्ही म्हणताय की फोटो टाकले, आमचं ते दैवत आहे. मग आता जरांगे पाटलांचा जे आता तुम्ही समर्थक आहात, हा समर्थक अपक्ष आता विधानसभेमध्ये निवडून जाईल का यावेळेस जरांगे पाटलांचा समर्थक? या ठिकाणी 100% हे या ठिकाणी मराठा समाजाकडून एक अशी गिफ्ट राहील. हिंगोली विधानसभेचे अपक्ष उमेदवार रमेश शिंदे पाटील यांचा सध्या प्रचार दौरा सुरू आहे. मी सध्या सेनगाव तालुक्यामध्ये आहे आणि वटकळी गावामध्ये त्यांच्याशी ते जनतेशी संवाद साधतायत. माझ्यासोबत स्वतः रमेश शिंदे पाटील आहेत. अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतला आहे. खरं तर जरांगे पाटलांनी सांगितलं होतं अर्ज मागे घ्यायला, तरी सुद्धा दस्त्यावर यांच्यावर जरांगे पाटलांचे फोटो दिसत आहेत. नेमकं काय म्हणायचं आहे या ठिकाणी? निश्चित पाहिलं असेल जरांगे पाटील यांनी आधी निवडणूक सांगितलं होतं की निवडणूक लढवायची म्हणून, आणि असं ठरल्यानंतर त्या ठिकाणी बरंच पाहिलं असं तुम्ही या ठिकाणी मुलाखत घेण्यात आल्या. पण ज्या दिवशी जरांगे पाटलांनी जाहीर केलं होतं त्या दिवशी या ठिकाणी माननीय भाजपचे आमदार मुनकुळे साहेब यांच्या पायाखालची वाळू विसरली होती आणि त्यांनी पायात देव बुडून ठेवले होते फक्त रमेश शिंदेला तिकीट मिळू नये. या ठिकाणी अनेक जणांना फूस लावली किंवा तुम्ही लढा, तुम्ही लढा, तुम्ही लढा, असे आमच्यासोबत ज्या कॅन्डिडेटला त्या ठिकाणी त्यांनी प्रोत्साहन देण्याचं काम केलं. एवढंच केलं नाही, ते म्हणले विधानसभेत जेवढा काय खर्च लागेल 2 कोटी 3 कोटी काय जे लागेल तो खर्च मी उचलतो अशी यांचं म्हणणं होतं. परिषद त्यांची त्या मनोकामना पूर्ण झाल्या नाहीत आणि 4 तारखेला ज्या टायमाला मनोज जरांगे पाटील यांनी या ठिकाणी हे केलं की आपली विधानसभा लढवायची नाही, मला सामाजिक कार्य चालवायचं आहे, हे निश्चितच त्यांनी याच्यामुळे निवडणूक मागितली की संबंधित 2 जे आघाड्या होत्या त्या सोबत राहणार होत्या, पण 2 आघाड्या सोबत राहिल्या नाही, त्यांच्या याद्या सोबत नाही आल्या. आणि मग आम्ही सकाळी त्या ठिकाणी निघाल्यानंतर या ठिकाणी पाहिलं असेल या ठिकाणी मराठा सेवकांचे पूर्ण मराठा बंधूंचे या ठिकाणी पूर्ण सर्व समाजातले या ठिकाणी मला फोन होते, साहेब तुम्ही जर उभे नाही राहिले आम्ही मतदान कोणाला करायचं. आणि मग या सर्व जनतेच्या बळावर या ठिकाणी अपेक्षा म्हणून फॉर्म भरला आणि तो फॉर्म माझा आणखीन कायम आहे. या ठिकाणी निश्चितच या जनतेच्या बळावर मी निवडून आहे. आज पाहिलं असं सकाळपासून माझे जवळपास 15 गाव झालेत आणि 15 गावामध्ये पाहता तुम्ही या ठिकाणी माझ्यावर स्वयंपूर्तीनं या ठिकाणी सर्व लोक जे आहेत 1000-2000 लोक असतील. आम्ही ज्या ठिकाणी उभं राहिलं त्या ठिकाणी सभा या ठिकाणी व्हायला आहे, कारण याचं असेल तर फक्त जनतेची निवडणूक आहे आणि जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे. नाही, जरांगे पाटलांचे प्रचारामध्ये आता बॅनरवर फोटो दिसत आहेत, त्यांनी अधिकृत पाठिंबा दिलाय का तुम्हाला? असं या ठिकाणी साहेब अधिकृत पाठिंबा देण्याचा विषय नाही. जरांगे पाटील आमचे दैवत येतं आणि दैवताचा फोटो टाकण्यासाठी आम्हाला मला कोणाची परवानगी घ्यायची गरज नसती. निश्चित त्या ठिकाणी काही विषय नाही. काय वाटतं प्रतिसाद कसा आहे? आणि जरांगे पाटलांचा आदेश आहे की समाजासाठी जो नेता धावून येतो त्यांच्या मागे जनतेने उभं राहावं मराठा समाज. या ठिकाणी निश्चितच पाहिलं असेल या मागच्या 14 महिन्यात लढ्यामध्ये मी मनोज दादासोबत यांचे जवळपास 17 जिल्ह्यामध्ये फिरलो आणि निश्चित या लढ्यामध्ये माझ्यावर जवळपास आतापर्यंत 14 या ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. कारण मला वाटतं हिंगोली ते शेनगाव रोड पूर्ण रिसोडपर्यंत एकही पाठ आम्ही आंदोलन केलं सोडलं नाही. त्यानंतर हिंगोली ते वाशिम रोड एकही पाठाने त्या ठिकाणी आंदोलन केलं नाही. माझ्यावर असे मराठा समाजाच्या 14 गुन्हे दाखल झालेत. शेतकऱ्याचे आंदोलन केलं आपण पाहतायत. या ठिकाणी निश्चितच सर्व सामाजिक मी या ठिकाणी सर्व समाजासाठी काम केले. जसं छत्रपती शिवाजी महाराज यांनी 18 पगड काम करून स्वराज्य स्थापन केलं होतं, या ठिकाणी मी सर्व समाज या ठिकाणी काम करतो. या ठिकाणी माझा विजय निश्चित आहे. कारण तुम्हाला मला वाटतं सांगायची गरज नाही, आज प्रत्येक उमेदवारांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. हिंगोली विधानसभेची लढत ही पंचरंगी होते, सप्तरंगी होते, पण नेमकं फाईट कोणामध्ये? तानाजी मुटकुळेमध्ये की तुमच्यामध्ये? साहेब मला ठाकरे गटामध्ये. साहेब मला वाटतं फाईट माझी कोणासोबत फाईट नाही. या ठिकाणी मला लीड राहील जवळ दुप्पटची, तर मला फाईट म्हणता येणार नाही. कारण मला वाटतं आघाडी आणि युतीत आमच्या सोबत नाहीच. कारण तिथं कुठं गेलेली पिछाडीवर पडलेली हे काय तुम्हाला मला सांगायची गरज नाही. या ठिकाणी पाहिलं असेल आघाडी महायुतीचे आमदार महोदय तानाजी मुटकुळे साहेब, अहो यांना तर 2 तोंडे साप आहे एक प्रकारचा. यांनी पाहिलं असेल ज्या टायमाला निवडणूक या ठिकाणी आमच्या मराठा समाज आरक्षण चालू होतं त्या ठिकाणी जवळपास आमच्या 57 युवकांनी या ठिकाणी शहीद झाले, आत्महत्या केली. त्या मायच्या लेकरांचं पोट ज्या लेकरू गेलं, ज्या मायच्या बहिणींचं कपाळावर कुंकू गेलं, त्या घरचं माहिती परिस्थिती काय आहे ते निश्चितच त्यावेळेस त्यांनी एक वल्गना केली की मनोज जरांगे पाटील हे प्यादे आहेत. आणि या ठिकाणी निश्चित पाहिलं असेल मनोज जरांगे पाटील प्यादे नाही, ते मनोज जरांगे पाटील समाजाचे नाही, सर्व समाजांचे पूर्ण महाराष्ट्राचे त्यांनी पूर्ण मनामध्ये घर केले. त्यामुळे चुकीचं बोलला. दुसरी गोष्ट तो बोलला की मी 2024ची निवडणूक लढवणार नाही. मग तो निवडणूक लढवणार आता काय फॉर्म भरला का निवडणूक लढवणार नाही, त्यांनी त्याचं स्पष्टीकरण करावं. त्यामुळे निश्चितच आमचा हा युतीचा उमेदवार आमचा कोणी स्पर्धकच नाही आहे. त्याचा आघाडीचा जो उमेदवार पाहिला, या ठिकाणी आघाडीचा उमेदवार तुम्हाला सांगतो मी 1985ला त्यांचे वडील आमदार होते आणि ज्यावेळेस ते आमदार होते त्यावेळेस आमदार असताना यांची एवढी दहशत हिंगोली होती, मला वाटतं त्या टायमाला त्यांच्या हिंगोलीच्या महिलासुद्धा सुरक्षित नव्हत्या, एवढी त्यांच्यावर एक ठप्पा लागला आहे आणि त्यामुळे ते निवडणुकीला समोर येत नाहीत. आज त्यांनी पाहिलं असेल बसपावर निवडणूक लढवली, म्हणजे सायकलवर लढवली, समाजवादी पार्टीवर लढवली. त्यामुळे निश्चित आणि त्यानंतर त्यांनी जवळपास अशा अपक्ष लढ्या आत्तापर्यंत त्यांनी जवळपास मला 10 केल्या. त्यामुळे निश्चित तो माझे उमेदवार नाहीत. आणि आज त्यांची माझी जी बहीण त्यांनी पुढे केली, निश्चित त्या उमेदवार उठवू शकत नाहीत. कारण हा माणूस टोटल तुम्हाला सांगतो भैया पाटील पूर्ण निष्क्रिय माणसं आहेत. कुठल्या एखाद्या समाजाच्या आंदोलनामध्ये नाहीत, शेतकऱ्याच्या आंदोलन नाहीत. फक्त यांना कुठली निवडणूक आली, बँक असो, जिल्हा परिषद असो, सभापती असो,
असो किंवा तुमचं बाजार समिती असो, फक्त निवडणुकीपुरतं काम सर्व वैद्यमोर असं काम आहे म्हणून त्यांना जनता स्वीकारणार नाही. त्यानंतर राहिलं तुम्हाला सांगतो मी, या ठिकाणी कुठले जे समोरचे 5 उमेदवार असतील हे स्पर्धेमध्ये कोणीच नाही. स्पर्धेमध्ये असतील त्यांच्यासोबत गाड्या बघा तुम्ही, मला वाटतं त्यांच्यासोबत 10 माणसं 20 माणसं नाहीत, माझ्यासोबत हजारो माणसं येतं आणि स्वयंपूर्ती आहेत. यापैकी जे माणसं आणले तर मी कुठल्याही माणसाला फोन करत नाही, काय करत नाही. सकाळी जेव्हा माझा 6ला दौरा चालू होतो तेव्हा माणसं ऑटोमॅटिक माणसं रोजचे वाढत जातात आणि आज जवळपास गाठला असेल तर 1000 माणसं माझ्यासोबत आहेत. ज्या ठिकाणी मी उभा राहतो त्या ठिकाणी पाहिलं गर्दी, आमच्या गाडा सोडायला जागा नाही. या ठिकाणी कुठलेही माणसं आम्ही आणलेले नाही, कोणत्या माणसं चांगले नाही. स्वयंपूर्तीनं सर्व या ठिकाणचा समाज माझ्यासोबत आलेला आहे. 23 तारखेला समाजाने डोक्यावर घेतलं किंवा इतर समाजाने सगळ्याच 18 पगड जातीने डोक्यावर घेतलं, तर पहिला मुद्दा काय असेल तुमचा, की काय प्रश्न मार्गी लावायचा आहे? इकडे डाव्या कालव्याचा प्रश्न आहे, मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या ज्वलंत आहे. या ठिकाणी निश्चितच पहिला प्रश्न असेल माझा मराठा आरक्षण. मराठा आरक्षण असो का कुठले सर्व समाजाचे आरक्षण असो, या आरक्षणासाठी पहिला लढा करणारा विधान भवनासमोर या ठिकाणी बसणारा किंवा या ठिकाणी आवाज उठवणारा हा रमेश शिंदे असेल. जे दुसरा प्रश्न असेल शेतकऱ्यांचा प्रश्न, ज्वलंत प्रश्न आहेत, पाणी, वीज आणि तुमचं हे मालाचे भाव. या ठिकाणी पाहत तुम्हाला हिंगोली जिल्हा हा DRD जिल्हा म्हणलं तरी चालेल, कारण सर्वात मागासला जिल्हा पूर्ण महाराष्ट्रातला हिंगोली जिल्हा आहे. आणि या ठिकाणी निश्चितच या हिंगोली जिल्ह्यामध्ये पहिला असेल, आज सुद्धा लाईन पहिला असेल. जेव्हा आचारसंहिता लागली होती मी उपोषणाला बसलो होतो, त्या ठिकाणी बोळ येऊन चक्कर येऊन पडलो. या ठिकाणी पहिल्या 6 महिन्यात मी विजेचा प्रश्न पूर्ण हिंगोली विधानसभेचा पूर्ण सॉल्व्ह करीन. काही करून माझ्या जीवाची पर्वा करणार नाही, आंदोलन करीन. तुम्हाला सांगू, जसं मी MSU आंदोलन बसलो असं त्या ठिकाणी जनावर घेऊन त्या आंदोलन बसीन, पण विजेचा प्रश्न 6 महिने सॉल्व्ह बसणार नाही. दुसरा प्रश्न राहील माझा पहिला असेल हिंगोली विधानसभेतील तुमचं शेनगाव आणि हिंगोली तालुका. या ठिकाणी धरण उशालन कोर्ट घशाला आहे. येलदर धरण डोक्यावर आहे पण पाणी पूर्ण नांदेडला गेलं आहे. या ठिकाणी निश्चितच येलदर धरणाची पातळी उंची वाढवून या ठिकाणी येलदर धरणात दुसरा कालवा काढून डावा कालवा काढून मी कालवा काढल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी सुद्धा मी उपोषणाला बसीन, जीवाची पर्वा करणार नाही. या ठिकाणी संघर्ष करून लढीन, पण या ठिकाणचा कालवा काढल्याशिवाय मी शांत बसणार नाही. हा माझा दुसरा प्रश्न असेल. आणि तिसरा प्रश्न असेल माझा, कारण शेतकऱ्याच्या मालाच्या भावाचं आयात निर्यात धोरण महत्त्वाचं असते. यामुळे आयात निर्यात धोरण हे संसद भवन विधान भवनात तुम्हाला सांगतो याची वाच्यता फोडू शकतो. निश्चितच या ठिकाणी आयात निर्यात धोरण महत्त्वाचं आहे. हा आयात निर्यात धोरण ज्या टायमाला ठरते त्या टायमाला मी त्या ठिकाणी उपोषणाला बसीन. या ठिकाणी आयात निर्यात धोरण शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहीन. जित काही जर मी त्या पर्वा करणार नाही त्यावेळेस उपोषणाला बसीन. त्यामुळे तिन्ही प्रश्न सोडल्याशिवाय मुका राहणार नाही हे तुम्हाला सांगू इच्छितो. जरांगे पाटलांचा तुम्ही म्हणताय की फोटो टाकलाय, आमचं ते दैवत आहे. मग आता जरांगे पाटलांचा जे आता तुम्ही समर्थक आहात, हा समर्थक अपक्ष आता विधानसभेमध्ये निवडून जाईल का यावेळेस जरांगे पाटलांचा समर्थक? या ठिकाणी 100% हे या ठिकाणी मराठा समाजाकडून एक अशी गिफ्ट राहील जरांगे पाटलांना. आणि त्या ठिकाणी आम्ही त्या जरांगे पाटला आम्ही दैवत मानतो. त्यामुळे निश्चितच या ठिकाणचा हिंगोली विधानसभेचा आमदार त्या ठिकाणी जरांगे पाटलांचा आमदार म्हणून त्या ठिकाणी उभा राहील. आणि निश्चित आरक्षणाचे प्रश्न सोडण्यासाठी, प्रत्येक समाज सोडण्यासाठी त्या ठिकाणी उभा राहील. निश्चित आपण पाहू शकतो हे होते अपक्ष उमेदवार रमेश शिंदे पाटील. आणि येणाऱ्या काळामध्ये समाज मला डोक्यावर घेईल आणि मला निवडून देईल आणि हिंगोली विधानसभेतील प्रश्न जे आहेत ते मार्गी लावण्यासाठी मी जनतेचं काम करील, अशाच त्यांच्या एकंदरीत प्रतिक्रिया त्यांना पाहायला मिळतात. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, सेनगाव.